जिल्हा परिषदेच्या प्रभारी अध्यक्षपदी देवेंद्रदादा पाटील यांची निवड। याबाबत अधिकृत असे की जिल्हा परिषद धुळे अश्विनी पवार यांनी 14/12/2023 रोजी अध्यक्षपदाचा लेखी राजीनामा नाशिक आयुक्त यांच्याकडे दिला। तर महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 मधील कलम 48 नुसार अध्यक्षपद लागोलाग दिनांक 14/12/2023 रोजी मध्यान्होत्तर रिक्त झालेले असून महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 मधील कलम 55 नुसार पुढील अध्यक्षाची निवडणूक होईपर्यंत उपाध्यक्ष देवेंद्रदादा पाटील हे जिल्हा परिषद धुळेचे प्रभारी अध्यक्ष म्हणून कामकाज पाहणार असून अध्यक्षांच्या अधिकाराचा वापर ते करतील व त्यांची कर्तव्ये पार पाडतील असा आदेश नाशिक विभागीय आयुक्त जलज शर्मा यांनी दिले असून आज जिल्हा परिषदेच्या प्रभारी अध्यक्षपदी देवेंद्रदादा पाटील यांनी पदभार घेतला। यावेळेस भाजपाचे आमदार काशीराम पावरा, भाजप बबन चौधरी, सभापती कैलास पावरा, जल व्यवस्थापन समिती सदस्य संग्राम पाटील, देवेंद्र पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, भाजपचे भागण्याचे संघवी, माजी सभापती रामकृष्ण बापू कलानी, जिल्हा परिषद सदस्य आशुतोष पाटील, सोनगिरचे पंचायत समिती सदस्य चौधरी बापू, अरुण धोबी आदी सर्व अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते। तर यावेळेस सदर आदेशाची घोषणा झाल्यानंतर जिल्हा परिषद आवारात फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला। यावेळेस अनेक मान्यवर पदाधिकाऱ्यांनी प्रभारी अध्यक्षपदी देवेंद्रदादा पाटील यांची नियुक्ती झाल्याने जल्लोष व्यक्त केला व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। आज आपल्या धुळे जिल्हा परिषद मध्ये प्रभारी पद आदरणीय आपले जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवदादांना देण्यात आलेलं आहे। भारतीय जनता पार्टीची पॉलिसी आहे की ठरल्याप्रमाणे ज्यांना जे अध्यक्ष दिलं होतं आपल्या अश्विनीताईंना त्यांनी ठरल्याप्रमाणे आदेशाप्रमाणे त्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि त्या हिशोबाने भारतीय जनता पार्टीने ठरल्याप्रमाणे जोपर्यंत अध्यक्ष निर्णय होत नाही तोपर्यंत आपलं प्रभारी म्हणून आपले उपाध्यक्ष देवदादांना देण्यात आलेलं आहे। देवदादा हे मागच्या टर्मला सुद्धा उपाध्यक्ष म्हणून जिल्हा परिषदला काम केलेलं आहे, चांगलं काम त्यांनी केलेलं आहे, आता पण चांगलं त्यांनी काम केलेलं आहे, त्यामुळे त्यांना अध्यक्षपदचे पदभार दिले आणि पुढचे जे निर्णय होईल तेव्हा होईल आणि मी त्यांना धुळे जिल्हा परिषदच्या अध्यक्षपद पदभार देवदादांना दिल्याबद्दल त्यांना अभिनंदन करतो। अश्विनीताई पवार यांनी कालच राजीनामा दिला, त्याच्यामुळे मला उपाध्यक्ष म्हणून शासनाने अध्यक्षाचा पदभार प्रभारी अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारायला लावला आणि मी तो पदभार स्वीकारला आणि त्या कामासाठी भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष भवन भाऊ यांनी वेळोवेळी मला मदत केली। त्याचबरोबर आमचे नेते आमदार अमरीशभाई पटेल, डॉक्टर सुभाष भामरे आणि जयकुमार रावल यांच्या माध्यमातून मी मागच्या टर्मलाही उपाध्यक्ष होतो, तेव्हाही मला 2.5 वर्ष शासनामुळे मला मुदतवाढ मिळाली होती आणि आताही दुसऱ्यांदा उपाध्यक्ष आहे आणि मी समन्वय जिल्हा परिषद सदस्य आणि सगळ्या सभापतींना आणि अधिकाऱ्यांना सोबत घेऊन नेत्यांना कुठल्याही ज्या विश्वास माझ्यावर टाकलेला आहे त्या विश्वासावर तडा जाऊ देणार नाही असा आजच्या रोजी मी गवाही देतो आणि सरळ सगळ्यांना सोबत घेऊन भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक सदस्याला कसा न्याय देता येईल आणि या माध्यमातून मी काम करण्याचा प्रयत्न करेन आणि कोणावर कुठल्या दृष्टीचा अन्याय होऊ देणार नाही इतकं मी या दिवशी बोलतो आणि थांबतो।